मित्रांनो नमस्कार। सध्या महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सर्वात मोठे महत्त्वाचे 7 बदल केले गेले आहेत। त्यामुळे राज्यातील महिलांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे। मित्रांनो हे बदल नेमके कोणते आहेत, आपल्याला कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार, कोणकोणती कागदपत्रे आता सरकारने बाद केली आहेत, त्यामुळे महिलांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी असणार आहे। जाणून घेऊया आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नेमक्या काय केल्या आहेत सूचना। मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात मुख्यमंत्री निवेदन करत आहेत की महाराष्ट्रामधील सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। मित्रांनो पहिली मुदत ही 15 जुलैपर्यंत होती, परंतु या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे की आपण कुठेही जास्त गर्दी न करता अजून 2 महिने आपणाला अर्ज करण्यासाठी वेळ मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे जरी तुम्ही जुलै महिन्यानंतर जरी अर्ज केला, ऑगस्ट महिन्यामध्ये जरी तुम्ही आपण अर्ज केला तरी सुद्धा तुम्हाला पैसे हे जुलै महिन्यापासूनच मिळणार आहेत। त्यामुळे ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी बघा म्हणजे सुरुवातीला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे खूप गरजेचं होतं, ते काढायला खूप वेळ जात होता, परंतु आता त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचा दाखला हा तुमच्याकडे जरी असेल तरी तुम्हाला अधिवास प्रमाणपत्राची गरज राहत नाही। म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र, जन्म दाखला किंवा तुमचा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे। तर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। सुरुवातीला या योजनेमध्ये ज्या महिलांच्या नावावरती 5 एकर जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता, परंतु सध्या शासनाने ही अट आता रद्द केली आहे। त्यामुळे सगळ्या सरसकट महिलांना आता लाभ मिळणार आहे। पुढचा बदल आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। म्हणजे वय वाढवलंय, 60 वरून 65 पर्यंत वय घेऊन गेलेत। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत म्हणजे बाहेरच्या महिलांनी जर महाराष्ट्रामधल्या पुरुषासोबत लग्न केलं असेल तर त्यांच्या पतीचे एक जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे तिघांपैकी एक त्या महिलेला ग्राह्य धरण्यात येईल। पुढचा महत्त्वाचा बदल म्हणजे रुपये 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना आता उत्पन्नाचा दाखला काढायची कोणत्याही प्रकारची गरज नाही। हा शासनाने खूप मोठा बदल केलेला आहे। पुढचा बदल सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि तुमच्या घरामधील एक अविवाहित महिला त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे। म्हणजे या 7 बदलामध्ये सर्वात महत्त्वाचे बदल हे आहेत, महिलांसाठी आनंदाचे बदल शासनाने केले आहेत। त्यामुळे शासनाचे आभार मानावे लागतील। तेव्हा आपण आपला अर्ज भरून घ्या। शासनाने ॲप देखील जाहीर केलं आहे, लवकरच आपण त्या ॲपला घेऊन पुढे येऊ। अर्ज कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कसे काढायचे या सर्वांबद्दल आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहोत।
मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन या अपडेट्ससह. धन्यवाद.